हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी मीराला सांगत असते की ही जी आपल्या घरात आली आहे ना, ती खरी माया आहे. तेव्हा मीरा बोलते की तेव्हा मंजिरी बोलते की अगं म्हणजे काय, तुझा बाप अजून माझ्याच तावडीमध्ये आहे आणि जोपर्यंत तू आपली डील स्वीकारत नाही तोपर्यंत मी काय त्याला सोडत नसते. तेव्हा मंजिरी बोलते की विश्वास बसत नाही ना. नाही, बरोबरच आहे, का बसेल. एवढं बोलून मंजिरी निघून जाते. मंजिरी निघून गेल्यावर मीरा विचारात पडते. इकडे माया येते आणि बोलते की या घरात नक्की चाललंय काय, माझी डुप्लिकेट येऊन ती काय करून काय जाते आणि हे सगळे काय, तिने अशी काय जादू केली आहे सगळ्यांवर. मीरा माझ्याशी प्रेमाने बोलते, मला रिस्पेक्ट देते, नक्की काय बोलायचं असेल तिला माझ्याशी. इकडे नर्मदा मायासाठी ज्यूस घेऊन येते आणि बोलते, हे बघ माया, तू काहीही काळजी करू नकोस आणि सगळं आधीचं विसरून जा. तू कुठे गेली होतीस, काय करत होतीस, आम्ही तुला काहीही विचारणार नाही. तेव्हा नर्मदा बोलते, फक्त तू या घरात परत आलीस ना, ते आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा माया बोलते ओके. तेव्हा नर्मदा बोलते, बरं आपलं प्लॅनिंग तुझ्या लक्षात आहे ना. तेव्हा माया बोलते, काय, कसलं प्लॅनिंग. तेव्हा माया बोलते की 1 मिनिट, मी जेलमधून निघाले आणि मला तुम्ही भेटलात, तुम्ही मला अजितशी लग्न करायला सांगितलं. तेव्हा नर्मदा बोलते, त्याचं काय आता मध्येच. तेव्हा माया बोलते, पण मी नाही म्हणाले ना. तेव्हा नर्मदा बोलते, पण आपल्या अजितने तुला पटवलं ना. तेव्हा माया बोलते, हे ते ज्यूस तिच्या हातात देते आणि बोलते, हे घ्या आधी, आणि अजितने मला पटवलं आणि केव्हा. तेव्हा माया बोलते, काय चाललं आहे, काय माझी डुप्लिकेट करून आणली तुम्ही. 1 मिनिट, आजच्या आज मला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही, कळलं. तेव्हा माया निघून जाते आणि बोलते की काय गोंधळ करून ठेवला आहे, कळत नाही. तेव्हा नर्मदा बोलत असते की ही नक्की मायाच आहे ना, असं का विचित्र वागते ही. इकडे माया किचनमध्ये कॉफी बनवत असते आणि बोलते की जगात आपल्यासारखी 7 लोक असतात असं वाचलं होतं, पण यांनी माझी डुप्लिकेट आणली कुठून बॉडीवर. जे झालं ते माझ्या चांगल्यासाठी आहे, फायद्याचंच आहे आणि फुकटचे प्रोटेक्शन मिळते ती गोष्ट वेगळीच. तेव्हा अंबिका किचनमध्ये येते. तिला खूप आनंद होतो मायाला बघून. तिला असं वाटतं की तिचे बाबाच आहे का. तेव्हा ती 2 वेळा आवाज येते, बाबा बाबा, पण मायाला काहीही त्याचं घेणं देणं नसतं, तरी तिला आवाजच येत नसतो, ती तिथून चालली जाते. तेव्हा अंबिका मनात विचार करते, हे नक्की बाबाच आहेत ना. तेव्हा अंबिकाला लगेच आठवतं की मायाला आरशात बघितल्यावर बाबा दिसायचे. अंबिका लगेच तिथून गायब होते. इकडे नर्मदा बोलते की नाही नाही नाही, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे हे नक्की. तेव्हा दामोदर बोलतो की तेच तर, ही माया आहे ना, माया वाटत नाही. तेव्हा अजित बोलतो, मग काय दीपिका पादुकोण वाटते तुम्हाला. तेव्हा अजित बोलतो, कमॉन यार गाईज, माया आहे ती, माझी माया. हां, आता थोडी रागवली ती माझ्यावर, त्याचं काय झालं, मॉम्मीसारखं हनीमून 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 म्हणून मागे लागलो होतं ना, त्यामुळे थोडी रागवली ती माझ्यावर. तेव्हा अजित बोलतो, पण यू डोंट वरी, इफ अजित इज हिअर, नो फिअर, मी समजवेन तिला आणि तिला ऐकावं लागेल, बाय हुक बाय क्रुक, लाडाचा नवरा आहे मी तिचा. तेव्हा दामोदर बोलतात, हे बरोबर आहे तुझं, एक नवराच बायकोला नीट समजावू शकतो. तेव्हा नर्मदा चिडते, अहो विषय काय चालला आहे, तुम्ही काय बोलताय. एक तर माझ्या डोक्यात गोंधळ चालला आहे, कसं सांगू मी. तेव्हा अजित बोलतो, कसं सांगू म्हणजे मॉम, आम्ही दोघंच आहे इथे, सांग डिरेक्ट. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ, माया आणि माझी जी काही चर्चा झाली आहे त्यात माझा गोंधळ झाला आहे, मला काहीही कळत नाही. तेवढ्यात माया येते आणि बोलते, अरे वा. तेव्हा अजित बोलतो की माया. तेव्हा माया बोलते, सिरियस डिस्कशन चाललं आहे वाटतं, पण काय फायदा, तुम्ही सगळे नापास झालात. पास झाला आहे तो फक्त अजित. तेव्हा दामोदर बोलतो की म्हणजे. तेव्हा माया बोलते, म्हणजे सगळ्यांची परीक्षा घेत होते मी, सगळे फेल झाले, माझी सासूसुद्धा मला ओळखू शकली नाही आहे, जिंकला आहे तर फक्त अजित, आणि हे असंच असेल तर आपण मंजिरी विरुद्ध कसं काय लढणार आहोत. तेव्हा नर्मदा बोलते की हे बघ माया, तुला जे काही बोलायचे ते स्पष्ट सांग. तेव्हा माया बोलते, स्पष्ट सांगते, मी तुम्हा सगळ्यांची परीक्षा घेत होते आणि त्याच कारणासाठी मी 2 दिवस बाहेर गेले होते. तेव्हा नर्मदा, अजित आणि ते सगळे खुश होतात मायाचं असं स्टेटमेंट ऐकून. इकडे अंबिका मीराला सांगत असते. तेव्हा मीरा बोलते, तू खरं बोलतेस ना ताई. तेव्हा अंबिका तिला सगळं सांगत असते की हो अगं, मी खूप वेळा ते बाबांना आवाजही देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काही वाटू नये म्हणून मी एकट्यातही प्रयत्न केला, पण नाही गं, असं बाबा का करतील. तेव्हा मीरा बोलते की नाही, बाबा तर असं करणार नाही गं. तेव्हा अंबिका बोलते की हो, पण त्यासाठी आपल्याला प्रूफ हवा आहे. तेव्हा मीराला लगेच आठवतं की अंबिका आणि मीराने स्टोअर रूममध्ये मायाला आरशासमोर आणलं होतं आणि त्यांचे बाबा त्यांना कळाले होते. तेव्हा मीरा बोलते की हा आरसाच सगळं काही करू शकतो ताई. इकडे म्हणजे ती कवडी हातात घेऊन तिला आठवत असतं की मार्जरीने तिला सांगितलं असतं की आता 3ही कवड्या आपल्या हातात आला. एका कवडीत देवयानीचा, मीराच्या आईचा आत्मा आपण कैद केला आहे, एकात मीराचा होईल आणि एकात मीराच्या मुलीचा. तेव्हा मंजिरी विचार करत असते की देवयानीचा आत्मा माझ्याकडे कवडीत आला आहे,
आणि त्या महागौरी मातेने चालाकी करून मीराच्या ऐवजी अंबिकाला मारावं लागलं. तिचा आत्मा या कवडीत करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही, कारण मुळात ही कवडी अंबिकासाठी नाही, मीरासाठी तयार झाली होती. मीराच्या पोटी माझा तिसरा बळी जन्माला आला की मीराला मारून तिचा आत्मा या कवडीत कैद करता येईल. तेव्हा मंजिरी ती कवडी हातात घेऊन बघत असते. तेवढ्यात अथर्व येतो. आई म्हणतो. तेव्हा मंजिरी दचकून ती कवडी तिच्या हातातनं खाली पडते. ती खाली पडल्यावर अथर्वचंही लक्ष जातं. अथर्व पुढे पुढे येतो. मंजिरी खूप घाबरते. अथर्व ती कवडी उचलणार, तेवढ्यात मंजिरी ती कवडी हातात पटकन उचलते. तेव्हा अथर्व विचारतो की काय आहे. तेव्हा मंजिरी बोलते की काही नाही, ते शोपीस होतं आपल्या घरात, त्याचं पडलं. तेव्हा मंजिरी विचारते की तू सांग ना, दादासाहेबांना सांगितलं का मायाबद्दल. तेव्हा अथर्व बोलतो की नाही अजून. तेव्हा मंजिरी बोलते की का म्हणजे अथर्व ती आपल्या घरात परत आली आहे हे बाबांना सांगायला नको. तेव्हा अथर्व बोलतो की आई बाबा एका महत्त्वाच्या कामासाठी नाशिकला गेले आहेत आणि मला त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं. तेव्हा मंजिरी बोलते की पण तसं असेल तर तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा अथर्व बोलतो की हो असू दे, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तेव्हा मंजिरी बोलते कसला प्लॅन. तेव्हा अथर्व बोलतो की ते मी योग्य वेळ आल्यावरच तुला सांगेल, पण एवढं मात्र नक्की आहे की माया या घरातनं बाहेर जाईल कायमची, एवढंच तुला सांगायला आलो होतो. इकडे माया आरशासमोर बघत असते आणि बोलते की माझी स्किन किती खराब झाली, पण डोंट वरी माया, तू ह्या घरात परत आली आहेस आणि या घरात तू आता राणीसारखी वावरतेस. तेव्हा माया विचार करते की ते काही नाही, पण या लोकांनी माझी डुप्लिकेट कुठून आणली. नाही म्हणजे बाकी काही नाही, या घरात मी बाहेर असेल उद्या आणि ती माझ्या समोरून आली तर काय होईल. तेव्हा माया बोलते ते असू दे, उद्या मन भरून शॉपिंग करायची. किती दिवस झाले पैसा खर्च केलेला नाही आहे मी, आणि आता काय माझा नवरा आहेच पैसे खर्च करायला. तेवढ्यात मीरा आणि अंबिका तिच्या खोलीत येतात. तेव्हा मीरा बोलते की माया. तेव्हा माया थोडी घाबरते आणि बोलते की काय झालं. तेव्हा मीरा बोलते काही नाही, गप्पा मारायला आली होती सहज. तेव्हा माया बोलते गप्पा, मी तुला एक प्रश्न विचारू. तेव्हा मीरा बोलते हो विचार ना. तेव्हा माया बोलते की मी घरात आल्यापासून तू माझी जरा वेगळी वागतेस, मला अहोजाहो करतेस, हे जरा वेगळं आहे. काय आहे ना, मला सवय नाही अगं, हार्ट अटॅक येईल ना याच्याने असं तू वागतेस तर. तेव्हा अंबिका मीराला खुणवते. तेव्हा मीरा बोलते की माया तुझ्या चेहऱ्याला काहीतरी लागलं आहे. तेव्हा मायाला लगेच बघायला लागते की माझ्या चेहऱ्याला. तेव्हा मीरा बोलते आरशात बघ ना, दिसेल तुला. तेव्हा माया आरशात बघायला जाते. तेव्हा मीरा आणि अंबिका पटकन जातात. तेव्हा आरशात मायाच दिसत असते. तेव्हा मीरा थोडी घाबरते. मीराला तिचे बाबा दिसत नाही म्हणून मीरा घाबरते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मी म्हणाले होते ना तुला की हे आपले बाबा नाही आहेत, ही खरी माया आहे. तेव्हा मीराला काजळची बॉटल दिसते. तेव्हा काजळची डब्बी दिसते. तेव्हा मीरा बोलते की माया तुझ्या तोंडाला काळं लागले, ते पण आतून तुझ्या मनासारखं. तेव्हा माया बोलते की काय. तेव्हा मीरा ती काजळची डब्बी घेते आणि त्याच्याने पूर्ण काजळचे हात करून मायाच्या तोंडाला लावते. तेव्हा माया चिडचिड करत असते. मीरा तिला बेडवर ढकलते. तेव्हा माया बोलते की हाऊ डे यू, तू विसरू नकोस की मी ही या घरची सून आहे. तेव्हा मीरा बोलते तू खूनी आहेस, खूनी. तेव्हा माया बोलते की माझ्यावरचा गुन्हा अजून सिद्ध व्हायचा बाकी आहे. तेव्हा मीरा बोलते की माया मलाही माहिती आणि तुलाही माहिती आहे की खून तूच केला आहे, त्यासाठी कोर्टाच्या निर्णयाची गरज नाही आहे मला. तेव्हा माया बोलते की मीरा ज्या दिवशी मी एक सिक्रेट फोडेल ना तर या घरात भूकंप येईल, भूकंप. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तिला विचार ही काय बोलते ते. तेव्हा मीरा बोलते की भूकंप काय करणार आहेस तू, कसलं सिक्रेट. तेव्हा माया बोलते की त्यासाठी तुला थोडंसं थांबावं लागेल. तेव्हा मीरा बोलते मी थांबेल गं, माझ्याकडे खूप वेळ आहे, पण तुझ्याकडे वेळ नाही आहे. तेव्हा माया बोलते या घरात माझी काय जागा आहे हे तुला माहिती नाही वाटतं. तेव्हा मीरा बोलते की या घरातली तुझी जागा काय आहे हे तुला आधीही माहिती आहे आणि आत्ताही तुला माहिती आहे. तू काहीच करू शकत नाही. खोटं बोलण्यात आणि लोकांना वेड्या काढण्यातच तुझं आयुष्य निघून गेलं. तू ना कधी खरं बोलू शकत नाही, कारण खरं बोलायला हिंमत लागते आणि ती तुझ्यात नाही आहे. तेव्हा मायाचा इगो हर्ट होतो. तेव्हा ती जोरात ओरडते हिंमत माझ्यात आहे, माझ्यात हिंमत. मी सांगू शकते की अंबिकाचा खून करायला मला कुठल्या व्यक्तीने सांगितलं होतं. तेवढ्यात मीरा आणि अंबिका दोघंही शॉक होतात. अंबिकाला तेही आठवतं की एकदा नर्मदा बोलत असते की मंजिरीने तुला खून करायला लावला, एवढी मोठी बातमी दिली ना तुला मी. तेव्हा ती मीराशी बोलत असते आणि अंबिकाने हे ऐकलेलं असतं. तेव्हा मीरा तिला विचारते कोणी सांगितलं होतं. तेव्हा अंबिका बोलते की इतकी वेडी वाटली मी. तेव्हा माया बोलते की इतकी वेडी वाटली मी आणि एवढं इझिली सांगेल तुला मी. बरं एक हिंट देते, मला ज्या व्यक्तीने अंबिकाचा खून करायला सांगितला होता ती व्यक्ती या घरातलीच आहे. तेव्हा अंबिका बोलते या घरातलीच आहे. मीरा नक्कीच नर्मदा आत्या असतील, तू विचार तिला. तेव्हा मीरा बोलते की नाव सांग ना मग.
तेव्हा माया बोलते किती चांगले एफर्ट्स घेतेस तू. आय रिअली ॲप्रिशिएट इट. पण इतक्या सहजासहजी मी तुला ते नाव सांगणार नाही आहे, कळलं? तेव्हा मीरा बोलते तुझ्या मंजिरी मॅडमने सांगितलं होतं ना तुला. तेव्हा अंबिकाला थोडी चिड येते. अंबिका बोलते की मीरा सतत आईंवर संशय घेणार आहेस का तू? अगं तिला नक्की विचार ना दुसरं काहीतरी. तेव्हा मीरा बोलते की मला सगळं माहिती माया. माया थोडी शॉक होते की मंजिरी मीराला नाव कळतं त्यामुळे. तेव्हा मीरा बोलते की हे सगळं मला ह्याच घरातल्या एका व्यक्तीने सांगितलं आहे. तेव्हा माया बोलते खोटं खोटं बोलतेस तू. तेव्हा मीरा बोलते खोटं वाटतंय ना तुला? जा मग जाऊन तुझ्या सासूला विचार, तिनेच सांगितलं आहे मला हे सगळं. तेव्हा माया रागाने तिथून चालली जाते. तेव्हा अंबिका बोलते मीरा काय लावलं आहे तू? तू मुद्दाम आईंचं नाव घेतेस ना? तेव्हा मीरा ओरडते मुद्दाम करत नाही आहे ताई मी, हेच सत्य आहे. त्या मंजिरीने तुझा खून करायला सांगितलं होतं. अंबिकाला काही कळत नसतं काय बोलावे तर, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो, अशाच सिरियलच्या रिव्ह्यूज ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.